श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। प्रभो प्राणनाथय भो विश्वनाथं जगन्नाथं सदानं भाजनं भवत भव्यभूतेश्वर भूतनाथं शिवं शंकरं सम्मुमेशान्नमिन्द्रे गले मुन्नमाला तने सर्पजाल महाजाल काल गणेशाधिपालं जटायु गंगा गोदरं वै विशालं शिवशंकरं शम्भुमिशानं मुदाकारं मण्डलं मण्डयन्तं महामण्डलं भस्मभुजाधरन्तम् अनामिहा महामोरवारशिव शङ्कर शम्भुमिशानमुनि तटाधिनिवासं महाहट्टहंसं महापापनाशनं सदा सुप्रकाशम् गिरीश गणेश सुरेश महेश शिवशंकर शंभुमिशान मोडे गिरिजान्रजञ्जा संग्रहीत धस्त्र गौरी स्थितं सर्वदा सस्नेहं प्रब्रह्म ब्रह्मादिविवर्धनम् शिवशंकर शम्भुशामिळे कपाल त्रिशूल कराभ्याददाम पदाभोजं माम्रकाम ददाम बलिवर्धनं सुराणां प्रदानं शिवशंकरं शम्भुमीशानमिळे शरदचन्द्रगात्रं गुणानन्दपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशमित्रम् अर्पणाकलत्र चरित्र विचित्र शिवशंकर शम्भुमिशानमिळे हर सर्पहार चिंता भूविहारं भवविदेसार सदा निर्विकारं समशाने वसन्तं मनोजं दन्तं शिवं शंकरं शम्भुमिशानमिळे सवये प्रभाते शूलबाणे पटे सर्वदा भर्गवानुरुक्तः सपुत्रधनं धान्यमित्र कलत्र विचित्र सामपाद्ये मोक्षे प्रणयामि। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। प्राप्त समयी प्राप्त स्थळी पुण्यपावन या शिवनगरीमध्ये संत महंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये शिव वास्तव्याला आलेला आहे। ज्या ठिकाणी शिवकथा आहे त्या ठिकाणी सर्व शिवाचं कुटुंब शिवपंचायत
सर्व देव देवता त्या पंचायतीमध्ये आहेत, ते सर्व विराजमान होतात महाराज. म्हणून आज कथेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाची कथा सुंदर अशी आपल्याला ऐकण्यासाठी मिळणार आहे. आपण रात्री पाहिलं महादेवाचं लिंग कसं तयार करावं आणि कोणकोणत्या वस्तूपासून तयार करावं. पिठाचं करावं, वाळूचं करावं, मातीचं करावं, कोणत्या अष्टधातूचं करावं, पितळाचं करावं, तांब्याचं करावं. सर्व धातूच्या, अष्टधातूच्या मूर्ती त्या ठिकाणी शिवलिंग करता येतं. महाराजांनी त्याची पूजा करता येते. घरामध्ये कोणतं शिवलिंग असावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्याची पूजा कशी करायची हे सुद्धा आता आपल्याला पुढे सांगायचं आहे. देवादिदेव महादेव भोळा शंभू राजा, त्याला बेलप्रिय आहे, शमीपत्र प्रिय आहे, आवळा प्रिय आहे महाराज. असा देवादिदेव महादेव आहे. त्याची पूजा आपल्याला पुढे बघायची आहे. मग यानंतर भस्म कसं असावं हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. भस्माचं महत्व काय आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. भस्म हे अतिउत्तम आहे, मंगलकारक भस्म आहे. त्याचे दोन प्रकार आहेत महाराज, महाभस्म, लघुभस्म. महाभस्माचेही प्रकार त्याच्यामध्ये पडलेले आहेत. स्रोत, स्मार्त, लौकिक भस्म असे भस्माचे प्रकार आहेत. आणि वैदिक मंत्रानं ते भस्म तयार केल्या जातं. आणि ते भस्म तयार केल्यानंतर आग्नेय भस्म त्याला असं म्हणतात. यज्ञजन्य भस्म, जे यज्ञ मंदिराच्या पुढे यज्ञ होतो, हवनकुंड असतं, त्यामध्ये भस्म असतो महाराज. आणि ते भस्म त्रिपुंडरी त्या ठिकाणी 3 बोटांनी लावायचं असतं. आणि त्या भस्मासाठी जाबाली महर्षीने, जाबाली पुराणामध्ये त्याचं महत्व सांगितलेलं आहे. भस्मधारण कसं करावं, भस्म सर्वांग रोज न चुकता लावावा असा त्याचा विधी सांगितलेला आहे. ती रुंड
कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर भूते वेताळनाथती भूते वेताळनाथते भूते वेताळनाथती भूते वेताळनाथते हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गजे चर्म व्याघ्रांबर गजे चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार गजे चर्म व्याघ्रांबर गजे चर्म व्याघ्रांबर म्हणे दिगंबर शिवभोळाचं शेवट आहे ते. सर्व सुखाचे आकर म्हणे नरहारी सोनार गजे चर्म व्याघ्रांबर गजे चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार गजे चर्म व्याघ्रांबर गजे चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार
म्हणून भस्माचं अत्यंत महत्व सांगितलेलं आहे. चारही वर्णाला भस्माला परवानगी दिलेली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना भस्म लावण्याची परवानगी आहे. या शरीरावर भस्म लावतेच 32 ठिकाणी स्थान सांगितलेलं आहे. 32 ठिकाणी सगळे देवदेवता या 32 या शरीरावर आपले आहेत आणि 32 ठिकाणी ते भस्म लावायचा. पहिला भस्म 3 रेषामध्ये कपाळावर, ह्या भोवयापासून ह्या भोवयापर्यंत 3 रेषामध्ये तो भस्म प्रथम लावायचा. ब्रह्मारंध्र या ठिकाणी आहे तिथं लावायचा. दोन्ही डोळ्याला लावायचा, कानाला लावायचा. असा संपूर्ण शरीरामध्ये जे आपले दैवत आहेत, दैवताचं वास्तव्य आहे, पंचभूताचं जे वास्तव्य आहे, त्यांना भस्म लावण्याचा विधी सांगितलेला आहे महाराज. आणि त्यामध्ये प्रणव हे ओमकार अक्षर त्या भस्मामध्ये आहे. प्रत्येक भस्माच्या रेषेमध्ये 33 कोटीचं देवाचं वास्तव्य आहे. प्रणव 3.5 अक्षराचा हा मंत्र आहे. वेदानं प्रतिपादन केलेला हा मंत्र आहे. वेदानं ईश्वराचं जो ओळख असेल, ईश्वराला जर नाव काय असेल तर ओम हे ईश्वराला नाव सांगितलेलं आहे. म्हणून अंतरात्मा महेश्वर, देवादिदेव महादेव आणि 33 कोटी देवाचं वास्तव्य त्या भस्मामध्ये आहे. मग ते भस्म कसा लावावा, कोणत्या वेळेस लावावा, स्नान केल्यानंतर लावावा अशी विधी सांगितलेली आहे. खूप याचा मोठा विस्तार आहे, पण तेवढं सांगणं शक्य नाही. म्हणून फक्त 32 अक्षर त्या ठिकाणी 32 ठिकाणी शरीरावर तो सगळं 10 दिशा आहेत, 8 वसू आहेत, सगळ्याला त्या ठिकाणी भस्म लावायचं आहे. आणि त्याला मंत्र काही सांगितलेले आहेत. ईशान्यभ्य नमः, बीजाभ्य नमः, पित्राभ्य नमः, उमेशाय नमः आणि भीमाय नमः. हे पाटीला भीमाय नमः असं म्हटलेलं आहे. आणि त्यानं मंत्र जरी येत नसेल तर ओम नमो शिवाय म्हणून तो भस्म लावायचा अशी विधी या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून भस्म कशाचं तयार करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. कोणत्या देवाला कोणतं भस्म आवडतं हेही सांगितलेलं आहे. विष्णूला कोणतं भस्म आवडतं, ब्रह्मदेवाला कोणतं भस्म आवडतं, महादेवाला कोणतं भस्म आवडतं, हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून भस्म हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आता भस्माचं वर्णन या ठिकाणी झालं. खूप या ठिकाणी मोठा सविस्तर इतिहास आहे, म्हणून सगळ्यांना थोडं 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 सांगत पुढं चालायचं आहे. रुद्र महिमा, जे रुद्राक्ष आहेत आणि ते रुद्राक्ष धारण करण्याच्या विधी सांगितलेले. रुद्राक्ष कसा असावा, एकमुखी रुद्राक्ष, 2 मुखी, पंचमुखी, सप्तमुखी, 11 मुखी, हे रुद्राक्षाचे प्रकार आहेत. कमीत कमी लहान रुद्राक्ष जरी झाला तरी फक्त लहान बोरा एवढा छोटा असणारा, याच्यापेक्षा लहान रुद्राक्ष गळ्यामध्ये किंवा कुठं बांधू नये. ग्रस्त आश्रमानोबा ज्या वेळेस आपण शिवाची पूजा करतो त्यावेळेस रुद्राक्ष कुठं बांधावा हे सांगितलेलं आहे. गळ्यामध्ये बांधा. संन्याशाने कुठं बांधावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. शरीरावर कोणकोणत्या ठिकाणी संन्याशाने रुद्राक्ष बांधायचा, ग्रस्त आश्रमाच्या लोकांनी त्या ठिकाणी, साधकांनी कुठं रुद्राक्ष बांधायचा हे सुद्धा विधी यामध्ये सांगितलेले आहे. आणि रुद्राक्ष फार महादेवाला प्रिय आहे महाराज, कल्याणकारी आहे. आणि रुद्राक्ष धारण केल्यानंतर, रुद्राक्ष एक नाही तर रुद्राक्षाची माळ सुद्धा धारण केल्यानंतर
देवादिदेव महादेव लवकर प्रसन्न होतो. कोणी 101 मण्याची रुद्राक्षे, कोणी 500 मण्याची, 1100 मण्यापर्यंत मोठमोठे साधू संत असणारे संन्यासी हिमालयामध्ये त्या रुद्राक्षे धारण करतात. आणि 1100 रुद्राक्षाची माळ सुद्धा ते धारण करतात. एवढी महती त्या रुद्राक्षाची आहे. म्हणून तो रुद्राक्ष कमीत कमी एक मुखी रुद्राक्षापासून याची संख्या सांगितलेली आहे 14 मुखी रुद्राक्षापर्यंत तुम्हाला तो रुद्राक्ष वापरता येतो. पण त्याची विधी सांगितलेली आहे. एकमुखी रुद्राक्ष शिवाचे रूप आहे. एकमुखी रुद्राक्ष असेल तर शंकर भगवान त्या रुद्राक्षामध्ये त्याचं वास्तव्य, भोग आणि मोक्ष तो त्या ठिकाणी देतो. आणि रुद्राक्षाची पूजा केली जाते आणि तेथे लक्ष्मीचं वास्तव्य आहे. लक्ष्मी तिथून हलत नाही. तेथील उपद्रव शांत होतात आणि सगळा तुमचा व्यवहार असेल ते भरभराटीला जातो. एवढं रुद्राक्षाचं महत्व आहे. म्हणून एकमुखी का होईना रुद्राक्ष गळ्यामध्ये बांधा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 4 मुखी रुद्राक्ष आहे तो ब्रह्मदेव आहे. हा 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्मदेव त्याच्या गळ्यामध्ये आहे. आणि त्याच्या दर्शनाने स्पर्शानं 4ही पुरुषार्थाची प्राप्ती होते. पंचमुखी रुद्राक्ष आहे. साक्षात काळाग्नी रुद्र आहे. काळ याच्यावर घाला घालू शकत नाही. अकाली मृत्यू येऊ शकत नाही. हा रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष अंगावर असल्यानंतर सर्व काही देण्यासाठी षडमुख 6 मुखाचा रुद्राक्ष आहे. आणि ते साक्षात कार्तिक स्वामी आहेत. कार्तिक स्वामी करते 6 मुखी रुद्राक्ष ते वापरतात. आणि त्याला सुद्धा खूप प्रसन्न झाल्यानंतर ते साधकाला भरभरून देतात महाराज. सप्तमुखी रुद्राक्ष दारिद्र्य येत नाही, श्रीमंती प्राप्त होते. अष्टमुखी रुद्राक्ष अष्टभैरव रूप आहे. काही संकट येत नाही आणि संकट आलं तरी ते निवारण होतं. 9 मुखी रुद्राक्ष आहे. महर्षी कपिल मुनी हे रुद्राक्षाचं प्रतीक आहे. रुद्राक्ष महर्षी कपिल मुनी वापरतात. आणि 9 मुखी रुद्राक्ष आहे ते दुर्गा माता वापरते, जी दुर्गा आई आहे, देवी आहे. 10 मुखी रुद्राक्ष गरुड जे भगवंताचं वाहन आहे त्याच्या गळ्यामध्ये हा रुद्राक्ष आहे. 11 मुखी रुद्राक्ष आहे तो सगळ्यावर विजय मिळवतो. धरलेल्या कामामध्ये अपयशच येत नाही महाराज, असं त्याला वरदान भोळ्या शंकरानं दिलेलं आहे. आणि 12 मुखी रुद्राक्ष आहे. मस्तकाला 12 आदित्याचं तेज चढतं. 13 तोंडाचा रुद्राक्ष विश्वदेवाचं रूप आहे. 14 तोंडाचा रुद्राक्ष परमशिव रूप आहे. आणि या 14 मुखी रुद्राक्षाला सुद्धा मंत्र सांगितलेले आहेत. हे मंत्र म्हणून तो रुद्राक्ष धारण करावा, गळ्यामध्ये बांधावा अशी विधी सांगितलेली आहे. ते मंत्र या ठिकाणी तुम्हाला म्हणून दाखवतो. लक्षात राहील तर ठेवा, नाही तर पुन्हा ज्याला रुद्राक्ष आणल्यानंतर पुन्हा विचारा. रुद्राक्षाचे 14 जे मंत्र आहेत, एकमुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्षाचे मंत्र, ते मंत्र म्हणून रुद्राक्ष अंगावर घालावा असा विधी आहे. ओम रही नमः, ओम नमः कलंकी नमः, ओम रही नमः, ओम रही नमः, ओम रही हू नमः, ओम हूं नमः, ओम हूं नमः, ओम रही हूं नमः, ओम रही नमः, ओम रही हूं नमः, ओम क्रों क्षोरो नमः, ओम रही
नमः ओम नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं हे मंत्र म्हणून अंगावर रुद्राक्ष घालण्याची विधी आहे. म्हणून देवाच्या अंगावर देवादिदेव महादेवाच्या अंगावर जे रुद्राक्ष माळा धारण केलेले आहेत आणि रुद्राक्ष माळामध्ये घातल्यानंतर त्या ठिकाणी भूत प्रेत पिशाच डंकिनी शंकिनी कोणी थांबत नाही, भूतबाधा होत नाही महाराज. जेवढ्या दैवत आहेत भूते वेताळ सगळे त्या ठिकाणी संरक्षण त्या साधकाला देतात. एवढी महती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. सूत सोनकादिक नैमिषारण्याच्या धर्म अरण्याच्या ठिकाणी कथा सांगू लागलेली आहे. म्हणून आता या ठिकाणी रुद्र संहितेला सुरुवात झालेली आहे. म्हणून ऋषी महर्षी सांगू लागलेले साधकाला मागत नसल्यामुळं साधना करण्याचं ज्यांनी अनुभवलेलं आहे भोळा राजा तोच भक्ताला साधकाला इतक्या लवकर प्रसन्न होतो, काहीच तो भक्ताला मागत नाही. आणि एकदा प्रसन्न झाला की जे मागल ते त्या ठिकाणी तो देऊन टाकतो. इतका भोळा राजा आहे. म्हणून नारद महर्षी सुद्धा एक वेळेस देवादिदेव महादेवाकडे गेले आणि हात जोडून महादेवाला सांगितलं, नारदाला त्या ठिकाणी थोडा अपमान मनाला वाटला आणि नारद राग तिथून निघून गेले महाराज. आणि वैकुंठाला जाऊन पोहोचले. समोर विष्णू भेटले. क्रोधाने नारद महर्षीची बुद्धी फिरली होती आणि रागानं सरासरी बुद्धी फिरते महाराज. क्रोधानं मन बेचैन होतं, काय बोलावं कळत नाही, कुणाला बोलावं हे कळत नाही, समय सूचकता त्या ठिकाणी राहत नाही. कार्य करणार आहे हे सुद्धा मी तुला सांगणार आहे. म्हणून वैष्णव शिरोमणी असणारा महर्षी नारद असं म्हटल्यानंतर भगवंताला राग आला नाही. महर्षी नारदाला गळपाटून धरलेला आहे, भेट दिली. आणि भगवान विष्णू नारदाला म्हणतात, ते परमसख्या, हे भक्तश्रेष्ठा, अरे शंकर असणारा भोळा आहे, त्याला मागण्याची गरज नाही. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, 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 कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती,
दयाची ये पायी माझे दंडवत दयाची ये पायी माझे दंडवत दयाची ये पायी माझे दंडवत दयाची पायी माझे दंडवत दयाची पायी माझे दंडवत दयाची पायी माझे दंडवत दयाची पायी माझे दंडवत हे खडो आणि प्रीत जोडोनामी खडो आणि प्रीत जोडोनामी घडो आणि प्रीत घडो आणि प्रीत घडो आणि प्रीत जोडोनामी घडो आणि प्रीत जोडोनामी घडो आणि प्रीत घडो आणि प्रीत दयाची ये पायी माझे दंडवत 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 दयाची पायी माझे दंडवत दयाची पायी नम पार्वती पते हर हर महादेव शिव हर हर शिव हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणून देवादिदेव महादेव असणारा भक्तासाठी लवकर प्रसन्न होणार त्याची स्थापना गणपतीचं पूजन याची विधी सांगितलेली आहे आणि त्याची पूजा केल्यानंतर फुले नैवेद्य त्याला कोणता लागतो फुले कोणती व्हावीत आणि ते फुल वाहिल्यानंतर कोणती फलश्रुती यामध्ये सांगितलेली आहे देवादिदेव महादेवाला शिवे भक्ती शिवे भक्ती शिवे भक्ती भरव अन्यथा शरण नास्ती त्वमेव शरणं मम भवभक्तिपराये च भवप्रणचेतसा भव स्मरणा हे चरणते दुःख त्याची पूजा केल्यानंतर दुःख समूळ निघून जातं महाराज एवढी या शिवाच्या पूजेमध्ये महत्व आहे विश्वकर्म्यानं सुद्धा याची पूजा केली महाराज इंद्रानं पूजा केलेली आहे स्वर्गामध्ये सुद्धा देवादिदेव महादेवाची पूजा अर्चा चालते पाताळामध्ये सुद्धा पूजा आली रसातळामध्ये सुद्धा पूजा चालते आणि सर्वांना पूजेचा अधिकार दिलेला आहे चारही वर्णाला पूजेचा अधिकार दिलेला आहे माता माऊल्यांना सुहासिनीला
विधवा मातेला, जी गर्भधारणा, जी माता गर्भपोटामध्ये आहे, तिला सुद्धा पूजेचा अधिकार दिलेला आहे. देवादिदेव महादेवाची पूजेला इथं कुणालाच बंधन घातलेलं नाही. म्हणून तो भोळा राजा आहे, कैलासाच्या ठिकाणी राहणारा राजा आहे. म्हणून पूजेची उत्तम विधी या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहे. मग त्या विधीमध्ये काय समर्पण करावं, काय पुष्पांजली मंत्र म्हणावा, शिवपूजेचं महत्व सांगितलेलं आहे. ब्रह्मदेव नारदाला सांगू लागलेले आहेत, नारदा, ज्याला धनाची इच्छा असेल त्याने शिवाला कमळाचं बोलवावे, बेलाचं पान व्हावे, कमळाचं किंवा बिल्वपत्राचा लक्ष व्हायलाच त्याची सारी पापे नष्ट होतात व धन प्राप्ती होते. मृत्युंजय मंत्राचा जप 5 लाख जप पूर्ण झाल्यास भगवान शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो. 5 लाख त्याचा जप झाला पाहिजे. स्वतः कोणत्या का रूपानं होईना भगवान शंकर असणारा त्या ठिकाणी दर्शन देतो. दररोज भगवान शंकर भिक्षेसाठी या मृत्यूलोकामध्ये फिरत असतो. दररोज भिक्षेसाठी तो फिरत असतो. आणि फिरत असताना तो ज्या घरी भिक्षा जायचं तिथं भिक्षा जर नाही मिळाली तर त्याला दुःख तर वाटत नाही. भिक्षा नाही दिली म्हणून तो श्राप सुद्धा देत नाही. एवढा भोळा राजा. एक वेळेस भगवान शंकर पाताळामध्ये गेले आणि पाताळामध्ये गेल्यात नागपत्न्या होत्या. नागपत्न्या भगवान शंकरांना भिक्षेसाठी त्याच्या दारामध्ये ज्या वेळेस गेले, नागकन्येनं त्या नागपत्न्यांनी भगवान शंकराला काही वाढलं नाही. अमृताचे कुंभ जवळ भरलेले होते. भगवान शंकरांनी जाता जाता ते कुंभ सगळे पिऊन टाकले आणि निघून गेले. ज्या वेळेस सगळे नाग लोक आले आणि पाहू लागले ते हे अमृत कुणं नेलं, त्यावेळेस देवादिदेव महादेवानं सांगितलं कोणीतरी योगी आलेला होता. त्या योग्यानं हे पिऊन घेतलं, हे घेऊन गेलं, हे चोरून नेलं असं त्या म्हणू लागल्या. त्यावेळेस नाग सर्व मिळाले आणि देवादिदेव महादेवाकडे गेले. गेल्यानंतर महादेवाला शरणागती पत्कारली. देवादिदेव महादेवा, क्षमा करा, आमच्या तुम्ही घरी आलतात आणि ज्या दिवशी घरी देव येतो त्या दिवशी भाग्य उदयाला येतं. महाराज, उदयाला भाग्य येतं. आपण खूप कथा याची ऐकलेली आहे. महाभारतामध्ये राजा जनकाची कथा तुम्ही ऐकली. सुखमुनीचं काय महत्व आहे हे सुद्धा ऐकलं. बघरा आला आला, देव घरा आला आला, देव घरा आला आला, देव घरा आला. भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला आला, देव घरा आला. भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला आला, देव घरा आला आला, देव घरा आला. हे पाहुणेर पंगती, पाहुणेर पंगती, भक्त द्विज वृंद शोभती, संत द्विज वृंद शोभती, देव घरा आला आला,
नम पार्वती पते शिव हर हर शिव हर हर महादेव देवादिदेव भिक्षासाठी बाहेर पडत असतो. म्हणून जो व्याचक कोणीही असो त्याची वेळ ठरलेली आहे. सकाळ आणि संध्याकाळी भिक्षेला तो बाहेर पडत असतो. म्हणून त्याची पूजा भस्म लावून पूजा करावी, कशी करावी हे सर्व सांगितलेलं आहे. शंकराचं 13 भगवान देवादिदेव महादेवाला 13 संतान आहेत, मुलं आहेत. आणि ते सर्व कुटुंब त्या पिंडीवर आहे. 13 पैकी 5 मुली पिंडीवर नाहीत महाराज. देवादिदेव महादेव एक वेळस तापी नदीचा जिथं उगम होतो, रात्री तापी नदीचं महत्व सांगितलं. ही तापी आणि यमुना ह्या सूर्याच्या मुली आहेत. आणि ज्या वेळेस उगम झाला, लाल भुंद पाणी त्या ठिकून वाहतं. आणि कैलासाहून देवादिदेव महादेव त्या ठिकाणी स्नानासाठी येतात. आणि स्नानासाठी आल्यानंतर ते स्नान त्या ठिकाणी करत होते. महादेव ज्या वेळेस आले आणि कैलासाहून आल्यानंतर त्या नदीमध्ये ज्या वेळेस उतरले त्यावेळेस अंगाला घाम आलेला होता. आणि घाम आल्यामुळं ते घामाचे 5 जलबिंदू असणारे त्या नदीमध्ये पडले. पाण्यामध्ये पडल्यानंतर 5 मुलीचा जन्म त्या ठिकाणी झाला महाराज. कालांतराने ती मुली मोठ्या झाल्या, कैलासाच्या ठिकाणी गेल्या. पार्वती माता बसलेली होती. ती म्हणली, कोण आहे? देवादिदेव महादेवानं सांगितलं, हे तुझ्याच मुली आहे. आश्चर्य वाटलं महाराज. म्हणून सगळा इतिहास त्याचा खूप मोठा आहे सांगितलं. आणि त्या मुलीचे नाव त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले आहे. पहिलीचं नाव जया आहे, दुसरीचं विषहारा आहे, तिसरीचं श्यामली वारी आहे, चौथीचं दोतली आहे आणि 5वी देवा आहे. ह्या 5 मुली देवादिदेव महादेवाच्या त्या बी तिथंच आहेत. पण महादेवाच्या त्या पिंडीवर आहेत महाराज. ज्या तांब्याचे बुटके महादेवाच्या वर लटकलेले असतात त्या महादेवाच्या 5 मुली आहेत. 5 मुली. वैद्यनाथाला गेल्यानंतर आपण बघतो 4-5 बुटके वर लटकलेले असतात, त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं. देवादिदेव महादेवाला सतत धार लागते. ज्या वेळेस आपण देवाला पाणी महादेवाला घालतो त्यावेळेस सारखी धार चालली पाहिजे. भाड करून पाणी टाकणं पावत नाही किंवा असं शिंपड्यानं पावत नाही. फक्त सूर्याला अर्घ्य देते वेळेस सूर्याला खंडित जलधारा समर्पित करावी लागते. धार अखंडित धार अखंडित धार अखंडित धार अखंडित ए धार अखंडित धार अखंडित
हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं. म्हणून देवादिदेव महादेव पाच मुली वर त्या लिंगाच्या वर जे असतात त्यांचं वास्तव्य तिथं आहे महाराज. उगच बुटके बांधले नाहीत ते. पाच बुटके जे पाच महादेवाच्या कन्या आहेत त्यांना तिथं आपल्या स्वतः भगवान शंकरानं डोक्यावर घेतलेलं आहे. आणि ही महादेवाची पिंड आहे. पूजा कशी करावी, कोणत्या दिशेला बसून करावी याचं शास्त्र आहे. शिवपुराण सांगता आहे. एक वेळस देवादिदेव महादेवाच्या पूजेचं विधान ठरलं महाराज. 10 दिशा त्या ठिकाणी आपापलं गुणगान गाऊ लागल्या. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायुव्य आणि ईशान्य ह्या 10 दिशा आहेत. या 10 दिशा त्या ठिकाणी आपापलं वर्चस्व करू लागल्या, सांगू लागल्या. पूर्व दिशेला अभिमान आला. अभिमान का आला? सगळे देव माझ्याकडे पाहतात. पश्चिम दिशेला वाटलं देव माझ्याकडे पाठ करून बसतात. उत्तर दिशेला वाटलं मीही त्यांच्याकडे पवित्र आहे. चारीही दिशेला अभिमान ज्या वेळेस आला त्यावेळेस म्हणू लागल्या, बोलू लागल्या. आणि बोलत असताना दक्षिण दिशा जी होती, दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा आहे. या दिशेनं सारखं त्या देवादिदेव महादेवाचं चिंतन सुरू होतं. तिचं जप करू लागली. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. सारखी चिंतन दक्षिण दिशा करू लागली. आणि तिचं चिंतन सुरू झालेलं नाही. 3 जणी उठल्या आणि तिला हसू लागल्या. कुणाला? दक्षिण दिशेला. पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशा तिला हसू लागल्या. काय ती जप करते, काय हे करते? आम्ही नाही जरी जप केलं ते देव आमच्याकडं. पूर्व दिशा म्हणते माझ्याकडं तोंड देव करतात, सन्मुख माझ्याकडे असतात. त्यावेळेस तिनं सांगितलं गप्प बसा, बोलू नका. मला माझी जप आराधना चालू आहे आणि आराधनामध्ये अडथळा करू नका. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री
शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव हर हर महादेव हर हर महादेव म्हणून दक्षिण दिशा म्हणू लागली, माझं भजन सुरू आहे, जप सुरू आहे. चेष्टा करू लागल्या होत्या तिघी जणी मिळून त्याची चेष्टा टिंगल करू लागल्या, फेटाळणी करू लागल्या त्या दिशेची. देवादिदेव महादेव ज्या वेळेस तिला प्रसन्न झाले, महादेवाला समजलं ह्या तिघी जणी मिळून तिची फेटाळणी करतात, नाव ठेवतात. देवादिदेव महादेवानं तिन्ही दिशेला शाप देऊन टाकला. महाराज, जी माझी पूजा महादेवाची पूजा करील ते दक्षिण दिशेला बसून उत्तरेकडे तोंड, नैऋत्य कोणामध्ये तोंड करून जे महादेवाची पूजा करील तीच मला पावन होईल. पूर्वेकडे तोंड करून केलेली पूजा मला पावन होणार नाही. पश्चिमेकडे तोंड करून केलेली पूजा मला पावन होणार नाही. दक्षिणेकडे बसून दक्षिणेकडे पाठ करून उत्तरेकडे तोंड करून महादेवाची पूजा मला मान्य आहे. म्हणून या दिशांना शाप देऊन टाकला. ही पूजा
दक्षिण दिशा ही पवित्र मानली गेली. म्हणून देवादिदेव महादेवाची पूजा करताना दक्षिण दिशेला बसायचं आणि उत्तरेकडे तोंड करायचं आणि ती महादेवाची पूजा करायची. मंदिरामध्ये जरी ब्राह्मण असले, ते घाईमध्ये असले तरी इथं बसा तिथं बसा, पण दक्षिण दिशेकडून पाठ करायची आणि उत्तरेकडे तोंड करून महादेवाची पूजा करायची. जी पिंड आहे, महादेवाचं जे लिंग आहे, पिंड आहे, तिची जलधारी जी आहे ते नेहमी उत्तरेकडे का असते महाराज? त्याला इतिहास आहे, फार मोठा इतिहास आहे. देवादिदेव महादेव ज्या वेळेस अग्नी अंगामध्ये त्या ठिकाणी संचारला, या दिशा दक्षिण दिशेचा अपमान करू लागला, त्यावेळेस क्रोधानं लालभुंद झाले आणि क्रोधानं लालभुंद झाल्यानंतर आता काही खरं नाही दिशांना वाटलं. तेव्हा उत्तर दिशेनं पाणी हातामध्ये कमंडलू घेतला महाराज आणि तो कमंडलू भगवान शंकराच्या अंगावर टाकला. टाकलेलं पाणी जे होतं ते पाणी तसंच तिच्याकडं गेलं. पाणी वाहिलं उत्तर दिशेकडं. म्हणून तेव्हापासून ही महादेवाची पिंड आहे, पाणी उत्तरेकडं असतं. कुठेही जा, कोण्याही मंदिरात जा, हिमालयात जा, दक्षिणेला जा, कुठेही जा, महादेवाची पिंड जे स्थापन केलेले असतं तिचं पाणी उत्तर दिशेला वाहतो. हे महादेवाला शांत करण्यासाठी पाणी अंगावर टाकलं आणि ते पाणी उत्तर दिशेला गेलं महाराज. उत्तर दिशेला गेल्यानंतर भगवान शंकर शांत झाले. देवाला, महादेव शंकराला जे पिंड आहे, पिंडीमध्ये सांगितलं गंगेपासून 5 मुलीची निर्मिती झाली म्हणून डोक्यावर आहे. भगवान शंकराच्या डोक्यावर गंगा आहे महाराज. म्हणून तिच्या मुली असणाऱ्या डोक्यावर महादेवानं घेतल्या आणि अखंड धार त्या शंभूवर, त्या शिवावर असणारे चालू असते. म्हणून त्याचं प्रमाण सांगितलं, एक जल लोटा पाणी घाला महादेवाला, जे काय असेल ते तुमचं शांत होईल म्हणून पाण्याला विशेष महत्व सांगितलेलं आहे. म्हणून दक्षिण दिशेला ती जलधारी मग असते. महादेवाच्या पिंडी पाणी वाहतं ते उत्तरेकडं असतं महाराज. म्हणून त्या पिंडीवर ही जी पिंड आहे, ही जलधारी पाणी वाहणारी इकडं आहे. हा पार्वतीचा हात आहे आणि हात गोल आहे आणि ही पिंड असणारी, हे खाली इकडं पाणी जातं आणि मध्यभागी गौरी पार्वती त्या ठिकाणी, लिंग त्या ठिकाणी महादेवाचं वास्तव्य आहे महाराज. आणि त्या जलधारीच्या मध्यभागी जी रेषा असते, ज्या मोठ्या स्थापित लिंगामध्ये जी रेषा असते मध्यभागी, जे महादेवाच्या पिंडीवर पाणी घातल्यानंतर पाणी दोन्ही बाजूनं खाली त्या जलधारी वाट खाली पाणी पडतं दोन्ही बाजूनं. ती मधली जी रेषा आहे ती महादेवाची सर्वात लहान मुलगी अशोक सुंदरी आहे. ती सर्वात लहान ती मुलगी अशोक सुंदरी आहे. पाणी जिथून वाहतो त्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी ती मधली जी रेषा आहे तिला अशोक सुंदरी आहे. ती सगळ्यात लहान महादेवाची लहान मुलगी आहे. आणि लिंगाजवळ असणारी ती गौरी पार्वतीचं वास्तव्य आहे. लिंग हे महादेव आहेत, देवादिदेव महादेव आहेत. म्हणून ती लाडकी सर्वात लहानी मुलगी महादेवांना जवळ पार्वतीने केलेली आहे. म्हणून पिंडीवर तिचं वास्तव्य आहे महाराज. त्या जलधारीच्या जी मधली रेषा आहे ती अशोक सुंदरी आहे. आणि पिंडीच्या जे उजवा अलीकडची जी बाजू आहे तिथं गणेशाचं वास्तव्य आहे. जिथं जलधारी पाणी खाली पडतं, पिंडीवरून खाली पाणी पडतं आणि त्या टोकाला तिथं गणेशाचं वास्तव्य आहे. गणपती बाप्पा तिथं बसलेले आहे. पलीकडच्या डाव्या बाजूला कार्तिक स्वामी बसलेले आहे. सगळा महादेवाचा परिवार त्या पिंडीमध्ये आहे महाराज.
आणि ह्या चारीहीचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. आणि सगळं 33 कोटी देव सुद्धा त्या पिंडीमध्ये वास्तव्याला आहे. ज्या ठिकाणी जलधारी आहे, पाणी घातल्यानंतर जे खाली पडतं पिंडीवरून उत्तरेच्या बाजूला, त्या ठिकाणी 33 कोटी देवाचं वास्तव्य त्या पिंडीला आहे. 33 कोटी देव त्या ठिकाणी आहेत. गणपती आहे, पार्वती आहे, कार्तिक स्वामी आहेत आणि 5 मुली, असं 13 लोकांचा महादेवाचा परिवार आणि 33 कोटी देव त्या महादेवाच्या पिंडीवर आहेत महाराज. हे आपल्याला माहीत नाही पिंड काय कुठं, त्याची आराधना सांगितलेली आहे, पण त्याची आराधना कशी खूप सांगितलेली आहे. अशोक सुंदरीवर बिल्वपत्र वाहिल्यानंतर काय फायदा होतो हे सुद्धा सांगितलेलं आहे महाराज. म्हणून खूप त्याचा इतिहास आहे. वेळ कमी आहे म्हणून मी तेवढं सांगणार नाही. आला योग तर पुन्हा सांगण्यात येईल. म्हणून हे पिंडीचं सगळे देवता आहे आणि सर्व त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर वास्तव्याला आहेत महाराज. आणि हे ज्या 5 मुली आहेत तिचे नाव लक्षात घ्या. जया, विषहारा, श्यामली बारी, दोतली आणि देवा, ह्या 5 मुली आहेत. या 5 मुलीचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे महाराज. तुम्हाला स्वप्न पडत असेल, स्वप्नामध्ये सर्प येत असेल, स्वप्नामध्ये मुर्दा येत असेल, स्वप्नामध्ये झोप येत नसेल, विचित्र स्वप्न जर पडत असतील, ज्या वेळेस स्वप्न पडत असतील ना, स्वप्नाच्या अगोदर या 5 मुलीचं नावानं त्या ठिकाणी जप करायचं आणि 1 ग्लासभर पाण्याचे घोट घ्यायचा. आणि ते पिल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडणार नाही महाराज. हे शिवपुराण सांगतो. हे मी सांगत नाही, माझ्या पदरचं मी सांगत नाही, हे शिवपुराण सांगतं. ह्या 5 मुलीचं तुम्ही स्मरण केलं, त्या मुलीचे नाव घेऊन झोपते वेळेस आणि पाणी पिलं तर तुम्हाला स्वप्न पडणार नाही. स्वप्नामध्ये सर्प येणार नाही, मुर्दा येणार नाही, भूत येणार नाही, कोणीच शब्दामध्ये येणार नाही. एवढी ताकद त्यांच्या नावामध्ये आहे. आणि देवादिदेव महादेवाची पिंड सगळं कुटुंब आहे. 33 कोटी देव आहेत महाराज. आणि त्यांची पूजा महादेवाला बेल कोण्या ठिकाणी अर्पण करावं, कसं अर्पण करावं याची विधी सांगितलेली आहे. मी जाता जाता थोडं सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी हे बेलाचं पान आहे महाराज. हे बेलाचं पान 3 पानाचं बेलाचं पान आहे. 5 पानाचं पान मिळतं, 11 पानाचं बेलाचं पान मिळतं महाराज. 3 पत्त्याचं जर पान मिळालं तर 3 लोटा त्या ठिकाणी 3 वेळेस महादेवाला पाणी घालावं लागतं. 5 पत्त्याचं पान मिळालं तर 5 जललोटा पाणी घालावं लागतं. 11 पत्त्याचा जर बेल मिळाला तर तो भाग्यवान आहे. साक्षात त्याला शंकर भेटला. 11 जललोटे त्याला पाणी घालावं लागतं. म्हणून हे बेलाचं पान आहे. हे तिन्ही, हे ब्रह्म, विष्णू आणि महेश हे 3 देव आहेत. आणि हे 3 देव या पानामध्ये आहेत महाराज. आणि हे मधलं जे पान आहे, ह्या मधल्या पानाचा जो देठ आहे, या देठामध्ये 64 योगिनीचं वास्तव्य या देठामध्ये आहे. 64 योगिनी ज्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तिचं वास्तव्य 64 योगिनीचं इथं आहे. आणि या 2 पानाच्या खालचा जो देठ आहे हे 33 कोटी देवाचं या इथून खाली वास्तव्य आहे.
महादेवाच्या पिंडीवर 33 कोटी देव सांगितलेले आहेत, सगळं कुटुंब सांगितलेलं आहे, योगिनी सांगितलेले आहेत आणि सगळ्यांची पूजा एका बेलपत्रानं करता येते महाराज. हे शिवपुराण सांगतं एका महादेवाचीच नाही तर सगळ्या देवताची पूजा एका बेलपत्रानं करता येते. म्हणून हे बेलपत्र असणारं मग ह्याच्या विधी पुष्कळ सांगितलेले आहे. चंदन लावून शहद लावून बेल समर्पित कोणत्या वेळेस करावा हे सांगितलेलं आहे. तेवढं सांगाय वेळ नाही, फार महत्त्वाचं आहे महाराज पूजा. म्हणून हे बेलपत्र ज्या वेळेस आपण महादेवावर वाहता त्यावेळेस कोणी असं सव्वासं वाहतं, कोणी असं पालतं टाकतं, पण खरी विधी ही असे पालतं बेल टाकण्याची विधी आहे. आणि ज्या वेळेस आपण महादेवाला बेल वाहतो त्यावेळेस देठ कुणीकडे असावा हे शिवपुराण सांगतं. हे बेलपत्र आहे, हे बेलाचं पान आहे, बेलाचा देठ. ज्या बाजूला अशोक सुंदरीचं वास्तव्य आहे त्या बाजूला हे बेलपत्र असं वाहायचं. पण ते कसं वाहायचं? फूल वाहा महादेवाला, बेलपत्र वाहा, याला विधी सांगितलेली आहे. हे अंगठा आहे, हे अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि ही करंगळी 5 बोटं आहेत महाराज. रात्री सांगितलं या नखानं या 2 बोटानं बेल तोडायचं नाही, फूल तोडायचं नाही. ते फूल महादेवाला मान्य नाही, तो बेल मान्य नाही. नखानं तोडलेला बेल फूल मान्य नाही. मग हे बेल कसा वाहायचा, फूल कसं वाहायचं? आपण सहज असं वाहतो, हे 2 बोटात धरतो आणि असं वाहतो. हे नाही, हे असं वाहिलेला बेल महादेवाला मान्य नाही महाराज. तुम्ही 1000 बेल वाहा, कितीही बेल वाहा, तो स्वीकार करू शकत नाही. विधी शिवमहापुराण या ठिकाणी सांगतं देवाला देवादिदेव महादेवाला या भोळ्या शंकराला बेल कसा व्हावा. हे 5 बोटं आहेत, हे अंगठा, मध्यमा, ही तर्जनी, मध्यमा, ही अनामिका आणि ही करंगळी. ही अनामिका आणि करंगळी ही अशी वर घ्यायची, ही वर घ्यायची. ही मध्यमा आणि ही अनामिका अशा जोडायच्या आणि जोडल्यानंतर ही दोन्हीही वर करायची. आणि अंगठा, हे 2 बोटं आणि अंगठ्यामध्ये हे बिल्वपत्र नाही, फूल जे असेल ते धरा. कोणतंही फूल असो, कोणताही बेल असो, ज्या वेळेस त्याला समर्पण करायचे तर ह्या 3 बोटानंच भगवंताला, त्या देवादिदेव महादेवाला बेल व्हायचा. 3 बोटांनी. हे 2 बोट वर झाले पाहिजे. ही अनामिका आणि करंगळी ही वर, ही मध्यमा आणि तर्जनी हिचं नाव आहे शास्त्रामध्ये. आणि ही अंगठा, ह्या 3 बोटांनी भगवंताला बेल समर्पित केल्यानंतर तो त्याचा स्वीकार करतो महाराज. भोळ्या माझ्या महादेवा, बेलाची आवड आहे तुला, बेलाची आवड आहे तुला, बेलाची आवड आहे तुला. भोळ्या माझ्या महादेवा, भोळ्या राजा महादेवा, बेलाची आवड आहे तुला, बेलाची आवड
आवड आहे तुला नम पार्वती पते शिव हर हर महादेव हर हर शिव हर हर देव देवादिदेव महादेवाला बेल प्रिय आहे म्हणून बेलाच्या पानानं त्याची पूजा होते महाराज. पण समर्पण त्याला कसे घालावं, पिंडीवर हे बेलपत्र कसं घालावं याला शिवपुराण सांगतो. आपण जर या ठिकाणी बसलो, समोर या ठिकाणी हा देठ असणारा हा 33 कोटी देवाचा देठ आहे हे आपल्याकडे आला नाही पाहिजे. ज्या बाजूला जलधारी आहे, ज्या बाजूला पाणी वाहतं, जिथं गणेश, कार्तिक स्वामी आणि अशोक सुंदरीचं वास्तव्य आहे, जिथं 33 कोटी देव आहे, त्या बाजूला हा देठ गेला पाहिजे. असा देठ असं या ठिकाणी हे बेलपत्र देठाला धरून वाहिलं पाहिजे. तो भोळा राजा असणारा तो आता स्वीकार करतो महाराज. जसा विष्णू असणारा तुळशीचा स्वीकार करतो, तसा देवादिदेव महादेव बेलाच्या स्वीकार करतो. म्हणून ही विधी सांगितलेली आहे, खूप मोठी विधी आहे. आणि ही विधी सांगत असताना देवादिदेव महादेव पार्वती प्रत्येकाला त्या ठिकाणी समर्पण, सेवा, पूजा ही सांगितलेली आहे. म्हणून या पूजेमध्ये एखाद्या वेळेस चुकून कसंही पडलं बेल, तरी तो देव असणारा त्या ठिकाणी त्या साधकाला, त्या भक्ताला पावन होत असतो. विधीनं केलेलं विशेष पुण्य मिळतो. आणि विधी चुकून समजा आपल्या कळत नकळत चूक झाली, पुण्य मिळतं पण त्याचा लाभ तेवढा होत नाही महाराज. जशी डिम लाईट असते, त्या डिम लाईटमध्ये बल्बही चलत नाही, पंखेही चलत नाही. तसं पूजेचं विधी जर चुकला तर तसं, आणि विधिवत पूजा केली तर या फुल लाईट सारखी भराभर पंखे चालतात. तसं देवादिदेव महादेव भराभर त्या भक्ताला पावत असतो. म्हणून विष्णूला तुळस प्रिय आहे, महादेवाला बेल प्रिय आहे. विष्णूचं वास्तव्य पिंपळामध्ये आहे, बाकीचं शंकराचं वास्तव्य पिंपळामध्ये आहे. दत्ताचं वास्तव्य औदुंबरामध्ये, उमराच्या झाडामध्ये आहे. आवळीच्या झाडामध्ये देवादिदेव शंकराचं वास्तव्य आहे, विष्णूचं वास्तव्य आहे. पण कालगणना त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. या 24 तासामध्ये कोणत्या देवाला किती वेळामध्ये ते पिंपळाच्या झाडामध्ये तो देव असतो, हे याचं गणित आहे. वेळ मिळाली तर सांगल, नसता उद्या सांगल. सगळे देवदेवता जे आहेत ते पिंपळाच्या झाडाखाली आहे. एक दिवस रात्री मी सांगितलं अवदसाची गोष्ट. उदालक मुनी संसाराला वैतागले महाराज आणि आश्रम सोडून गेले. अवदसा मोठमोठ्याने रडू लागली. तिचं रडण्याचा आवाज लक्ष्मी स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर ती विष्णूला म्हणू लागलेली आहे, देवादिदेव माझी बहीण रडती आहे. मग ज्या वेळेस ते दोघंही आले आणि तिला विचारलं त्यावेळेस म्हणली माझा पती मला सोडून गेला, म्हणून चल राह इथं. म्हणून विष्णूनं देव त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली अवदशीला राहण्यासाठी सांगितलं काही कालापुरतं. म्हणून अवदसा सुद्धा काही वेळ पिंपळाच्या झाडाखाली असते महाराज. तिचा समय वेळ प्रत्येकाचं ते 5-6 जे दैवत आहेत तिचं वास्तव्य आहे. जे आर्भक आहे, लहान मूल गर्भामध्ये मेलेलं असतं, जन्मून मेलेलं असतं, आपण त्याला शास्त्रामध्ये वेगळं नाव आहे, आपण त्याला मुंजा म्हणतो, त्याचं सुद्धा वास्तव्य त्या ठिकाणी आहे. पण ते ठराविक काळामध्ये त्याचं वास्तव्य असतं. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली वास्तव्याला वाटून सगळे दैवत त्या ठिकाणी असतात. म्हणून तुळशीच्या वृक्षामध्येही तिन्ही देव त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत महाराज. मुळामध्ये ब्रह्मदेव आहे, तुळशीच्या मधल्या भागामध्ये देवादिदेव महादेव आहे.
आणि वर असणारी 33 कोटी देव फांद्या याच्यामध्ये आहेत आणि विष्णूचं वास्तव्य वर त्या मंजुळामध्ये आहे महाराज, तुळशीच्या झाडामध्ये सुद्धा. म्हणून पार्वतीनं प्रश्न केला, तुळशीची उत्पत्ती मला सांगा, रुद्राक्षाची उत्पत्ती मला सांगा, पिंपळाची उत्पत्ती मला सांगा. एकेकाची उत्पत्तीचा खूप मोठा इतिहास आहे. एका शब्दामध्ये सांगून पुढं चलतो मी. रुद्राक्ष असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या या डोळ्यातल्या अश्रूपासून निर्माण रुद्राक्ष झाले महाराज. ब्रह्मदेवाच्या अश्रूपासून रुद्राक्ष तयार झाले. पिंपळ आणि तुळस आणि आवळा ब्रह्मदेवाच्या धर्मपत्नीकडून, विष्णूची लक्ष्मीकडून आणि महादेवाच्या पार्वतीकडून तिन्ही वृक्ष उत्पन्न झाले. कसे झाले याचा मोठा इतिहास आहे. धावत्या ओघामध्ये तो इतिहास सांगतो तुम्हाला. एक वेळस कैलास मोहनामध्ये आदिशक्ती पार्वतीच्या दर्शनासाठी इंद्र गेला महाराज. आणि इंद्र ज्या वेळेस गेला तेव्हा शंकर भगवान स्वतः दरवाजामध्ये मृत्यूच्या रूपानं बसलेले होते. आणि मध्ये ब्रह्मदेव ज्या वेळेस इंद्र जाऊ लागला त्यावेळेस महादेवानं अडवलं त्याला, मध्ये जायचं नाही म्हणला. त्यामुळं इंद्राला राग आला महाराज, क्रोध झाला आणि इंद्रानं वज्र हाणलं, ते महादेवावर हाणलं महाराज. वज्र हाणल्याबरोबर तो महादेव, देवादिदेव महादेव होता, वज्र लागलं नाही त्याला, पण थोडी मूर्छा आली. आणि मूर्छा आल्यानंतर तो भगवान शिव असणारा त्या ठिकाणी म्हणू लागला, इंद्र हे उन्मत्त झालेला आहे. शंकराने आपला तिसरा डोळा उघडला आणि सांगितलं, तुझी राख रांगोळी करून टाकली. रागाने पाहू लागला महाराज. विनाश काळ जवळ आला, परंतु जितक्या देवगुरु बृहस्पती तिथं आले. बृहस्पती आल्यानंतर देवादिदेव महादेवाला सांगू लागले, महादेवा हे कैलासपती क्षमा करतो, इंद्र चुकला असेल, तो अज्ञान आहे, मतिमंद आहे, त्याला काही कळत नाही. असा ज्या वेळेस बृहस्पती देवाचे गुरु सांगू लागले आणि सांगत असताना त्यांनी त्याच्यावर दया केली. इंद्राची अमरावती स्थापन करून त्याला त्या ठिकाणी राज्य दिलेलं होतं महाराज. तर भगवान शंकराच्या कृपेने तो राजावर बसलेला होता. अभिमान आला त्याला आणि अभिमान आल्यामुळं त्यानं त्या ठिकाणी इंद्राचा अपराध पोटामध्ये घातला, क्षमा कर. बृहस्पतीने शंकराची प्रार्थना केली, शांत झाले. पण जे क्रोध अग्नी जे उत्पन्न झालेला होता भगवान शंकराचा, ते कुठं टाकावा, कुठं टाकावा. इंद्रावर दया केली, पण ते क्रोध अग्नी त्याने उचलला आणि समुद्रामध्ये फेकून दिला महाराज. समुद्रामध्ये फेकून दिल्यानंतर एक विशाल मूल त्या ठिकाणी जन्माला आलं. त्याचं नाव जालिंदर हे ठेवण्यात आलं. आणि जालिंदर नाव ठेवण्यात आल्यानंतर एक दिवस ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेलेले आहे. त्याची जन्मपत्रिका तयार केली आणि त्याला सांगितलं, मांडीवर घेतलं, ते ब्रह्मदेवाची दाढी धरून ओढू लागला आणि त्याला सांगितलं, तुझा मुलगा फार समुद्रा विद्वान होणार आहे. जालिंदर हे नामकरण जन्मकुंडली तयार झाली महाराज. म्हणून ब्रह्मदेव जालिंदर हे असे नाव ठेवलं, नामकरण सोहळा झाला. आणि ही कथा का मोठी आहे, पण मी धावत्या ओघामध्ये त्रोड सांगत पुढे चालणार आहे. मग त्या ठिकाणी त्यानं समुद्राच्या काठावर एक नगर जालिंदरपूर म्हणून गाव वसवलं महाराज. आदिपती त्याला जालिंदर, त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी झालं. आणि सगळं त्रिभुवनातून दैत्याचे गुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी शुक्राचार्याने पुरोहित केलं आणि राहू असणारा त्याचा त्या ठिकाणी राज्यकारभार बघू लागला. आणि राज्यकारभार बघत असताना सगळ्यांना सांगितलं. शुक्राचार्यांनी विचारलं. शुक्राचार्य म्हणाले, जालिंदरा, तू या समुद्रात राक्षस, या समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्न निघाले. देवानी ठेपून सगळे 14ही रत्न त्यांनी घेतले आणि तुम्हाला काही दिलं नाही.
त्यावेळेस जालिंदराला राग आला आणि सांगितलं, माझ्या घरचे रत्न होते, समुद्र मंथनातून निघालेले रत्न देवाने घेतले, मी त्यांना परत आणीन. म्हणून राहुला बोलवून घेतलं. राहुला मुंडकं नव्हतं महाराज, मुंडकं का? समुद्र मंथनाच्या वेळेस कथा माहीत आहे सगळ्यांना. भगवान विष्णूनं मुंडकं त्याचं उडवलं होतं, देवाच्या पंक्तीमध्ये बसलेला होता अमृताच्या वेळेस, म्हणून त्याला मुंडकं नव्हतं. तो राहू असणारा तो पाठवला आणि पाठवल्यानंतर त्याला सांगितलं, देवाला ब्रह्मदेवाकडे पाठवलं. ब्रह्मदेवाला सांगितलं, 14 रत्न आमचे आहेत, ते देऊन टाका, नाही तर युद्धाला तयार व्हा. त्याचं नाव धसमरू असं ठेवलं महाराज. आणि त्यानं सगळा वृत्तांत सांगितला. ब्रह्मदेवानं खूप सांगितलं, तो शंकराचा मानस पुत्र आहे जालिंदर. शंकराच्या कानावर घातलं, शुक्राचार्याच्या कानावर घातलं महाराज. समुद्र मंथनाच्या वेळी त्यांनी सांगितलं, आम्ही त्या 14 रत्नासाठी समुद्र मंथन केलं नाही. जे शंकासुरानं वेद चोरले होते म्हणून पाताळामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेलेला होता. श्यामाला वेद बाहेर काढायचा होता, त्याच्यासाठी आम्ही समुद्र मंथन केलं आणि मंथन करण्यात सहज ते बाहेर पडले. म्हणून आम्ही त्याचे अभिलाषा नाही, जाऊ द्या, विषय सोडून द्या, असं ज्या वेळेस बृहस्पतीही म्हणू लागले त्यावेळेस जालिंदरानं ऐकलं नाही महाराज. जालिंदरानं त्या ठिकाणी वर गेला अमरावतीला. शुंभ आणि निशुंभ नावाचं प्रधान त्या ठिकाणी नेमले त्यानं. घनघोर युद्ध झालं महाराज. दैत्य सैन्य त्या ठिकाणी खूप मरू लागलं. महादेवाचं सगळे देवदेवताचं सैन्य तयार झालं. घनघोर युद्ध झालं महाराज. एकूण शुक्राचार्य संजीवनी विद्या होती, मेलेलं माणूस जिवंत करू लागले. बृहस्पतीला औषधी माहीत होत्या, औषधी पाजून त्या ठिकाणी त्याचं सैन्य उठत होतं. म्हणून दोघंही असं झाल्यानंतर त्या राक्षसाने पर्वत उचलला, समुद्रामध्ये टाकून दिला. घनघोर युद्ध झालं महाराज. आणि घनघोर युद्ध झाल्यानंतर तो जालिंदर असणारा अमरावतीचं राज्य त्यांनी जिंकली. देव पळून गेले. जालिंदरानं अमरावतीवर राज्य केलं आणि राज्य करू लागला महाराज. आणि सर्व आनंदात. तेवढ्यामध्ये बृहस्पती म्हणाले, देव हो, आता वैकुंठाचा फक्त तुम्हाला निवास राहिलेला आहे, तुम्हाला कुठं जागा राहिली नाही, तिथं तुम्हाला जावं लागेल. म्हणून श्रीहरी भगवान त्यानं त्या ठिकाणी गुरु बृहस्पतीला विनंती केली आणि विनंती करून भगवान वैकुंठ शय्येवर झोपलेले होते. लक्ष्मी चरण चुरत होती महाराज, पाय दाबत होती लक्ष्मी. आणि तो भगवंत त्या ठिकाणी झोपलेला आहे. आणि जालिंदरानं त्या ठिकाणी सगळी अमरावती जिंकली. हे विष्णूचं भाषण ऐकून लक्ष्मी म्हणाली, लक्ष्मी काय म्हणाली बघा, अहो अमरावतीचं राज्य जालिंदरानं जिंकलं आणि जालिंदराबरोबर युद्ध करायचंय, त्याला मारायचंय. त्यावेळेस लक्ष्मी धडाडून उठली, देवा तुम्ही माझे पती आहात, पण तुम्ही ज्याला मारणार तो माझा भाऊ आहे. लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे आणि जालिंदराचाही जन्म समुद्रातून झालेला आहे. म्हणून माझ्या भावाला मारू नका, त्याला शिक्षा द्या, राज्याहून गादीहून खाली वळा, पण त्याला मारू नका. लक्ष्मीनं सांगितलं. लक्ष्मीनं सांगितल्यानंतर भगवान विष्णूला करता येतं का हो? ऐकावंच लागेल ना त्याला. ऐकलं लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूनं बा त्या जालिंदराबरोबर युद्ध घनघोर केलं. मारलं नाही महाराज. आणि न मारल्यामुळं जालिंदरामध्ये आणि त्यांच्यामध्ये युद्ध झालं. खूप भाषण त्या ठिकाणी झालं. आणि अशा प्रकारे त्यांनी चक्रवर्ती राजा म्हणून आपल्या प्रजेला मोठा जालिंदर प्रेमानं वागू लागला, सुखरूप वागू लागला. 10 दिशांना त्या ठिकाणी आनंदी आनंद झाला. कालनेमी राजा होता. जालिंदराला अर्पणा, त्याला त्याची जी कन्या होती तिला अर्पण केली. महापतिव्रता होती, अस्मृत त्याला स्वर्ग पुत्र होते. तिने पुष्कळ दिवस दुर्वास महामुनीची सेवा केली महाराज. आणि वर प्राप्त झाला आणि तिचं नाव होतं वृंदा. वृंदा तिचं नाव होतं.
त्या वृंदेनं दुर्वास मुनीकून आशीर्वाद घेतला महाराज. आणि वृंदा म्हणू लागली, ऋषी प्रसन्न झाले. वृंदे, तुला काय पाहिजे, तू या ठिकाणी माग. आता त्यावेळेस वृंदेने मागितलं, मला अखंड या ठिकाणी सौभाग्य हवं आहे, जन्मभर असणारं सौभाग्य हवं आहे. माझा पती कधीही मृत्यूच्या दाढेमध्ये जाऊ नये, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र अखंड गळ्यामध्ये राहावं. हे दुर्वास मुनीला मागितलं महाराज. मागितल्यानंतर दुर्वास मुनीने तथास्तु म्हणून तिन्ही लोकात कमवूनी मान, तिन्ही लोकात कमवूनी मान, सती वृंदाती ठरली महान. तिन्ही लोकात कमवूनी मान, तिन्ही लोकात कमवूनी शान, सती वृंदाती ठरली महान, सती वृंदाती ठरली महान. सती वृंदाती ठरली महान. तिन्ही लोकात, तिन्ही लोकात कमवूनी शान, तिन्ही लोकात कमवूनी मान, सती वृंदाती ठरली महान, सती वृंदाती ठरली महान, सती वृंदाती ठरली महान. सती वृंदाती ठरली तिन्ही लोकात कमवूनी मान, तिन्ही लोकात तिन्ही लोकात कमवूनी शान, तिन्ही लोकात कमवूनी शान, तिन्ही लोकात कमवूनी मान, तिन्ही लोकात कमवूनी मान, सती वृंदाती ठरली महान, सती वृंदाती ठरली महान, सती वृंदाती ठरली महान. सती वृंदाती ठरली महान, सती वृंदाती ठरली महान. नमः पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. म्हणून ती पतिव्रता होती. तिने वर मागून घेतला महाराज. घनघोर असं युद्ध झालं, त्रिशूळ मारला. त्या जालिंदराला काही झालं नाही. जे सुदर्शन भगवंताच्या विष्णूच्या हातामध्ये होतं ते सुद्धा मारलं, काहीच झालं नाही. त्यावेळेस देव सुद्धा विचारामध्ये पडले, काय भानगड आहे. त्यावेळेस महर्षी नारद त्या ठिकाणी आले. नारदानं सांगितलं, हे मरणार नाही, जालिंदराला मृत्यू नाही. जोपर्यंत तिला दुर्वासात त्याच्या पत्नीला आशीर्वाद दिलेला आहे, तिचं पातिव्रत्य भंग होत नाही, तोपर्यंत हे मरणार नाही. काय त्याची युक्ती करावी विचार पडला. सगळे देव थक्क झाले, ब्रह्मदेव थक्क झाले, बृहस्पती त्या ठिकाणी, गुरु सगळे विचार करू लागले. महाराज नारदाने त्या ठिकाणी युक्ती सांगितली. सांगितल्याप्रमाणे विष्णूनं कपट केलं महाराज. आणि विष्णूनं कपट करून जालिंदराच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या रात्री जालिंदराच्या धर्मपत्नीला वृंदेला स्वप्न पडलं. स्वप्न भयानक पडलं. सगळ्या अंगाला तेल लावलेलं आहे. दक्षिण दिशेकडं मी जाऊ लागलेले आहे. तिकून काळे वस्त्र धारण करून 2 पुरुष येऊ लागलेले आहेत. असं स्वप्न ज्या वेळेस पडलं त्यावेळेस सकाळच्या प्रहारी तिला चिंता वाटली, स्वप्न का असं पडलं. म्हणून त्या ठिकाणी
जालिंदर त्याचं मरण शंकराच्या हातानं होतं महाराज. विष्णूला माहीत होतं काही उपयोग होणार नाही. मग पार्वतीला त्या ठिकाणी सगळं सांगितलं, सगळं ठरलं महाराज. आणि त्या रात्रीला स्वप्न पडल्यानंतर ती सारखी चिंतातूर होती. आणि सकाळच्या पारी एकलीच उठली आणि घराच्या शृंगार वाटिका होती, बगीच्या घराच्या जवळ फिरू लागली. आणि फिरत असताना शृंगार वाटिकेमध्ये गेल्यानंतर तिथे विष्णूनं 2 कपटी राक्षस निर्माण केले महाराज. 2 कपटी राक्षस निर्माण करून वृंदेला त्रास देऊ लागले. त्या अशोक त्याच्या वाटिकेमध्ये, त्या बगीच्यामध्ये देऊ लागले. आणि देत असताना राक्षस वृंदेजवळ येऊन तिला भीती दाखवू लागले. भयंकर राक्षस मोठे होते, विचित्र होते महाराज. आणि अगोदरच रात्रीला भयानक स्वप्न पडलेलं होतं. वृंदा भिवू लागली, काय भानगड आहे म्हणून. भयाकुळ असणारी वृंदा गर्भगळीत झाली महाराज. गर्भगळीत झाल्यानंतर संरक्षणासाठी सगळ्याकडे त्या ठिकाणी सखी मैत्रिणी जवळ होत्या, दासदासी जवळ होत्या, ओरडू लागली. पण त्या काही लांब होत्या, आवाज तिथपर्यंत जात नव्हता. इतक्या 2 तपस्वी, ह्या विष्णूनं 2 त्या ठिकाणी शेषानं आणि विष्णूनं 2 रूपं घेतली तिथं. शेषशाही नारायण त्या ठिकाणी एक आणि विष्णू दोघांनी 2 रूपं घेतले. आणि संन्यासाचा वेश धारण केला. आणि संन्यासाचा वेश धारण करून ज्या ठिकाणी वृंदा ते राक्षस तिला त्रास देत होते आणि ओरडू लागली, तर तिच्या जवळ त्या ठिकाणी हे 2 जण संन्यासी होऊन गेले. गेल्यानंतर संन्यासाच्या त्या ठिकाणी वेशधारी तो विष्णू होता, एक शेष होता आणि एक विष्णू होता महाराज. आणि या तपस्याला पाहून तिला धीर वाटला. महाराज आलेले आहेत. त्यांनी सांगितलं, महाराज हे 2 राक्षस मला त्रास करता आहेत, पहा यांच्याकडे जरा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी दुष्टाला दंड करतो. वृंदेला त्या ठिकाणी थोडं बरं वाटलं महाराज. आणि असं असताना तिला वाटलं, स्वप्नानं विचलित झालेली होती वृंदेनं त्या ठिकाणी त्या साधूंना विनंती केली, तुम्ही दोन्ही साधू दिसतात, साधू रात्री मला स्वप्न पडलं आहे. माझ्या स्वप्नामध्ये माझ्या असं अभूत स्वप्न आहे, भयानक स्वप्न आहे. रणांगणाच्या ठिकाणी देवाचा आणि माझ्या पतीचं युद्ध चालू आहे. माझा पती मेला तर नसेल, तुम्हाला समजत असलं तर सांगा मला. वृंदा म्हणू लागली. त्यावेळेस हे 2 जण जे विष्णू आणि शेष होते त्यांनी संन्यासाचा वेद सांगू लागलेले आहेत. थांब, सगळं आम्ही तुला सांगतो, तुला युद्ध वार्ता कळेल. असं म्हणत असताना विष्णूनं पुन्हा 2 वानर मायावी तयार केले. हे 2 संन्यासी झाले, 2 राक्षस मायावी केले आणि 2 पुन्हा वानर निर्माण केले. आणि थोड्या वेळाने बोलालेत, नाही बोलालेत वृंदा आणि ते 2 संन्यासी. तोपर्यंत ते 2 वानर घेऊन तिकडून मायावी जालिंदराचं मुंडकं घेऊन त्या ठिकाणी हातामध्ये तिथं तेवढ्यामध्ये आले. बघतात वृंदेनं ते पतीचं मुंडकं बघितलं महाराज. स्वप्नानं व्याकुळ झालेली होती, काही आठवत नव्हतं, मनात बेचैन अवस्था झालेली होती. पतीचं ते मुंडकं बघितलं, रक्त टप 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 गळू लागलं. गळत असताना त्या वृंदेनं बघितलं आणि घाय मोकळून त्या मुंडकं धरलं आणि मोठमोठ्यानं ओरडू लागली, हे पतिदेवा काय केलं तुम्ही? किती सुखानं संसार होता, तुम्हाला मृत्यू होता, मी वचन घेतलं होतं दुर्वासाकडून, दुर्वासाचं वचन आज सत्य कसं झालं आणि ही वेळ माझ्यावर कशी आली म्हणून वृंदा घाय मोकळून रडू लागली महाराज. वृंदेचे त्या ठिकाणी एवढी रडू लागली. रडत असताना 2 संन्यासी जे विष्णू आणि दुसरा शेष होता संन्यासाचं, त्याच्या पायावर त्या ठिकाणी मुंडकं रक्ताचे थेंब पडू लागले. रक्ताचे थेंब पडत असताना त्या वृंदेनं ते मुंडकं असणारं डोळ्यातल्या अश्रूंनी भिजून गेलं महाराज. भिजलं ते मुंडकं आणि घाय मोकळून त्या ठिकाणी गळपाटून छातीशी धरलं, रडू लागली वृंदा. त्यावेळेस हे 2 मायावी जे संन्यासी होते विष्णू
आणि शेष ते म्हणू लागलं, वृंदे शांत हो, रडून उपयोग होणार नाही. आता या जगामध्ये आल्यानंतर एक दिवस जावं लागतं. नाही महाराज, मी दुर्वासाची सेवा केली, माझ्या पतीला मरण नाही. कसे काय मेले, मला सत्य सांगा. असं सांगितल्यानंतर त्यांनी युक्ती दुसरी केली महाराज. आणि युक्ती केल्यानंतर त्यांनी सांगितलं, वृंदे घाबरू नको तू. म्हणून सख्या त्यांनी माझा पती जिवंत जिवंत होईल म्हणून ते मुंडकं त्या ठिकाणी ठेवलं. वृंदा त्या ठिकाणी रडून रडून थक्क झाली, जमिनीवर कोसळली. तेवढ्यामध्ये मायावी जालिंदर त्यांनी तयार केला महाराज. आणि गोसायाचं रूप यानं सोडून दिलं विष्णूनं. आणि ज्या ठिकाणी वृंदा होती त्या वृंदेजवळ या जालिंदराचं रूप घेऊन तो गेला. ज्या वेळेस तिनं मृत्यूही आपल्या पतीच्या डोळ्यानं पाहिला आणि स्वतः पती जिवंत आहे हेही तिनं बघितलं. आणि जिवंत पती बघितल्यानंतर एवढा आनंद झाला, मला धावत धावत गेली आणि गळपाटून मिठी मारली त्या जालिंदराला, मायावी जालिंदराला. तो विष्णूनं जालिंदराचं रूप घेतलं, वृंदेला मिठी मारली महाराज. आणि मिठी मारून तिनं विष्णूनं पातिव्रत्य तिचं भंग केलं. आणि भंग पातिव्रत झाल्याबरोबर तिकडं युद्ध घनघोर चालू होतं. तिकडं घनघोर युद्धामध्ये इकडं पातिव्रते भंग झाल्याबरोबर शंकराच्या त्रिशूळानं जालिंदराचं मुंडकं उडालं महाराज. मुंडकं उडाल्यानंतर वृंदेला ओळखीलं पुन्हा वृंदेनं. म्हणली, तू कोण आहेस? पाहती तर शंख पद्म गदा हातामध्ये दिसू लागलाय, चतुर्भुज रूप दिसू लागलेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये पाहिल्यानंतर तू कोण आहेस? विष्णू. अरे रे रे, घात केला असतो माझा. म्हणून सांगितलं, आता या जगामध्ये मी जिवंत राहणार नाही. जालिंदराचं प्रेत आणलं, शमशानामध्ये नेलं महाराज, पेटवलं. वृंदेनं आता सती जाण्यासाठी सगळी तयारी केली. आणि त्या शमशानामध्ये ते पेटवलं. विष्णू तिथंच होता. त्यावेळेस विष्णूनं सांगितलं, वृंदे तुझ्यावर मी प्रसन्न आहे, काय मागायचे ते माग. त्यावेळेस वृंदेनं त्या चित्तेमध्ये जालिंदराच्या उडी टाकली आणि जळून भस्म झाली महाराज. सती वृंदाती व्रथा गुंतविली, सती वृंदाती व्रथा गुंतविली, वेश्या गणिकाती सत्य लोकाने विष्णूनं वचन दिलं, मी प्रसन्न आहे, काय माग. वृंदेनं सांगितलं, माझा तो घात घेतलास, माझं आयुष्य उद्ध्वस्त तू केलंस, म्हणजे तुझं सुद्धा या ठिकाणी मी तुला शाप देते. एक दिवस तू संन्यासी झालास आणि संन्यासी होऊन माझ्याकडे आलास, म्हणून एक दिवस तुझी धर्मपत्नी संन्यासी घेऊन जाईल. म्हणून राम अवतारामध्ये रावण संन्यासी झाला आणि रामाची धर्मपत्नी चोरून नेली महाराज. ते वृंदेचा शाप राम त्या विष्णूला होता. आणि त्यानं सांगितलं, जे दोन राक्षस मला छळण्यासाठी तू पाठवले होतेस, तुझ्या त्या आयुष्यामध्ये तुला राक्षसाबरोबर युद्ध करावं लागेल. ते राक्षस मला छळले म्हणून तुला सुद्धा तुझ्या त्या छळातील. म्हणून राम अवतारामध्ये राक्षस हे रामाबरोबर युद्ध केलं महाराज. आणि वृंदा पुन्हा म्हणाली,
काय म्हणाली पुन्हा वृंदा? अरे जे वानर मागून पाठवले माझ्या पतीचं मुंडकं घेऊन झालास आणि शेवटी तुला त्याचं सहकार्य करावं लागेल, हे पाप तुला विष्णू फेडावं लागेल. म्हणून त्या वृंदेनं त्या चित्तेमध्ये उडी टाकली, जळून भस्म झाली आणि सांगितलं, या ठिकाणी माझी प्रतिमा, तुझी आवड आहे, तूच आता मला पाहिजेस. विष्णूला सांगितलं आणि तू या ठिकाणाहून हलायचं नाही. म्हणून त्या स्मशानामध्ये विष्णू तिथंच बसून राहिला. प्रेत जळून गेलं, राग झाली महाराज. काही दिवस गेले, महादेववरी विचार करू लागले. ब्रह्मदेव बृहस्पती विष्णू कुठं गेलेत, का येत नाहीत? त्यावेळेस सांगितलं, वृंदेनं तिथं अडकून टाकलेलं आहे, इथून हलायचं नाही म्हणून. विष्णू स्मशानामध्ये आहेत. म्हणून तिनं सांगितलं, काय करावं आता? म्हणून ब्रह्मदेवाच्या धर्मपत्नीने एक बी दिलं महाराज, पार्वतीने एक बी दिलं त्याचं आणि त्या स्मशानामध्ये टाकलं. त्याच्यापासून बेलाची निर्मिती झाली. सरस्वतीनं बी एक दिलं, पिंपळा त्या ठिकाणी उगवला. तिन्ही देवाचं 3 बिया तिघींनीही दिल्या. सावित्रीनं दिली एक बी, त्याच्यापासून आवळ्याची उत्पत्ती झाली. आणि तुळशीचं बी त्या ठिकाणी लक्ष्मीनं दिलं महाराज, ते टाकलं. सगळ्यात अगोदर तुळस तिथं उगवली आणि तुळस उगवल्यानंतर देवादिदेव विष्णूनं त्या वृंदेला आशीर्वाद दिला, वृंदे तुझ्या जवळ अखंड असणारा मी असंच राहील. म्हणजे तुळशीच्या वृंदावनापाशी तुळशीजवळ विष्णू 24 तास त्याचं वास्तव्य आहे. म्हणून जे पूजा तुझी करतील विष्णूची, मी तिथंच आहे, मी कुठं जाणार नाही. म्हणून आज तगायत सुद्धा विष्णू तुळशी वृंदावना तुळशीच्या जवळच आहे. तिनं जाऊ दिलं नाही, तो जायचं नाही म्हणून विष्णू तुळशीपाशी आहे. असं त्या वृंदेनं त्या ठिकाणी विष्णूला तिथंच अडकून टाकलं. खूप सविस्तर अशी मोठी कथा आहे. म्हणून उद्या शिव पार्वतीचं लग्न होणार आहे आणि हे शाप असणारा रामाला राम अवतारामध्ये लागला आणि तो शाप असणारा उद्या सती महादेवाची बायको विचारणार आहे. कुणाला? देवादिदेव महादेवाला विचारणार आहे. ज्याचं तुम्ही भजन रात्रंदिवस करता ते वनामध्ये हे कोण राम आहे? तर सविस्तर त्या ठिकाणी विचारल्यानंतर सती आणि महादेवाची ताटातूट होणार आहे. सती दक्ष राजाच्या यज्ञामध्ये जाऊन तिचं जीवन समर्पित करणार आहे, यज्ञामध्ये जळून जाणार आहे. ही उद्या आपल्याला कथा ऐकण्यासाठी मिळणार आहे. अशी गोड अशी आणि सुंदर अशी कथा आपल्याला कुठं ऐकायला न मिळणारी कथा या शिव महापुराणामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी ही कथा पावन देवादिदेव महादेव भोळ्या शंकराची कथा आहे. म्हणून त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ज्याची कथा आहे देवादिदेव महादेव त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे. म्हणून ही कथा शिवपुराणाची आहे. खूप सुंदर अशा कथा आहेत. म्हणून उद्या देवादिदेव महादेवाचं उद्या लग्न आहे. गेले हर पोणी ज्योती मूळ माझे गेले हर कोणी, ज्योती मूळ माझे गेले हर कोणी. श्रीरंग वाचुनी आणूने, श्रीरंग वाचुनी आणूने, किती वसी कमान
चला आरतीवाले कर्पूर